विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल। या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लिटररी वर्ल्ड बुक रिव्ह्यू। डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक 1957 मध्ये सिद्धार्थ कॉलेज पब्लिकेशन्स, मुंबई यांनी मरणोत्तर प्रकाशित केले। 15 जुलै 2011 रोजी आकाश सिंग राठोड आणि अजय वर्मा यांची टीकात्मक आवृत्ती ऑक्सफर्ड पब्लिकेशन्सने त्याच नावाने प्रकाशित केली। भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 1979 मध्ये प्रथम प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणांच्या 11व्या खंडातही या लेखनाला स्थान मिळाले। या पुस्तकाचे स्रोतांची यादी आणि निर्देशांक होता। प्रस्तावनेत आंबेडकर बौद्ध धर्माच्या काही पैलूंवर प्रकाश टाकतात। आंबेडकर म्हणतात की बुद्धांच्या शिकवणी स्वीकारणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि ते असा युक्तिवाद करतात की निकायांवर अवलंबून बौद्ध नसलेल्या व्यक्तीसमोर बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि शिकवणींबद्दल स्पष्ट विधान सादर करणे ही त्यांची जबाबदारी बनते। त्यानंतर ते बौद्ध धर्माच्या समस्यांवर चर्चा करतात। पहिली समस्या बुद्धांच्या जीवनातील मुख्य घटनेशी संबंधित आहे, जी परिव्रज आहे। आंबेडकरांचा दावा आहे की बुद्धांना त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती 3 दृश्ये पाहणे असह्य होते, ज्या दृश्यांमुळे त्यांना 29 वर्षांचे परिव्रज्य मिळाले। आंबेडकर असेही म्हणतात की बुद्धांनी केवळ त्या 3 दृश्यांमुळेच परिव्रज्य ग्रहण केले असा दावा करणे योग्य नाही। परिव्रज्य ग्रहण करण्याचा त्यांचा निर्णय घेण्यासाठी काही इतर घटक देखील महत्त्वाचे असू शकतात। बौद्ध धर्माची दुसरी समस्या 4 आर्य सत्यांमुळे निर्माण झाली आहे। आंबेडकर प्रश्न करतात की 4 आर्य सत्ये मूळतः बुद्धांच्या शिकवणीचा भाग होती का, कारण ते बौद्ध धर्माच्या सुवार्तेला निराशावादाचे सुवार्ते बनवतात। 4 आर्य सत्ये सूचित करतात की दुःखापासून सुटका नाही। आंबेडकरांना शंका आहे की 4 आर्य सत्ये भिक्षूंनी नंतर मिळवलेली संवर्धन असू शकतात। तिसरी समस्या संदर्भात्मक आहे, जी आत्मा आणि कर्माशी संबंधित आहे। बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले, पण दुसरीकडे त्यांनी कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांतालाही मान्यता दिली। आंबेडकर असा प्रश्न उपस्थित करतात की जर आत्माच नसेल तर पुनर्जन्म कसा होऊ शकतो? हा मुद्दा स्वतःच विरोधाभासी आहे आणि त्यावर प्रकाश टाकला पाहिजे। चौथा प्रश्न बुद्धांच्या भिक्खू निर्माण करण्याच्या उद्देशाशी संबंधित आहे। भिक्खूच्या निर्मितीमागील बुद्धांचा उद्देश परिपूर्ण मनुष्य निर्माण करणे होता की सामाजिक सेवक निर्माण करणे, असा प्रश्न आंबेडकर विचारतात। जर भिक्खू परिपूर्ण मनुष्य असेल तर तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काही उपयोगाचा नाही, कारण तो स्वार्थी मनुष्य आहे। बौद्ध धर्माचे भविष्य या प्रश्नावर अवलंबून आहे आणि त्याचे निराकरण केले पाहिजे। आंबेडकर जर्नल ऑफ द महाबोधी सोसायटीच्या सांसारिक आणि निरर्थक स्वरूपाबद्दल देखील बोलतात। आंबेडकर म्हणतात, हा कंटाळवाणापणा वाचकांच्या निष्क्रिय गटावर पडतो म्हणून आहे। हे जर्नल संवादात्मक नाही आणि त्यामुळे सामान्य वाचकाला ते वाचण्यास त्रास होईल। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा खंड हे पुस्तक 8 पुस्तकांमध्ये विभागलेले आहे। पहिल्या पुस्तकात बुद्धांच्या प्रवासाची चर्चा आहे, बोधिसत्वाचा बुद्ध बनण्याचा उल्लेखनीय प्रवास। पहिल्या पुस्तकात बुद्धांच्या सुरुवातीच्या जीवनाचे स्पष्ट आणि तपशीलवार वर्णन दिले आहे। सिद्धार्थ गौतम यांचा जन्म आधुनिक नेपाळमधील लुंबिनी येथे शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी झाला। वयाच्या 8व्या वर्षी बुद्धांनी त्यांचे शिक्षण सुरू केले। त्यांनी सब्बमिता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या काळातील सर्व प्रचलित तत्त्वज्ञान प्रणालींवर प्रभुत्व मिळवले। याशिवाय बुद्धांनी कपिलवत्सु येथे आश्रम असलेल्या भारद्वाजकडून एकाग्रता आणि ध्यानाचे विज्ञान शिकले। वयाच्या 16व्या वर्षी सिद्धार्थचा विवाह यशोधराशी झाला आणि विवाहित जीवनात दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांना राहुल नावाचा मुलगा झाला। पुस्तकाच्या पहिल्या भागात सिद्धार्थाच्या जीवनातील रंजक कथा सांगितल्या आहेत। हिमालयातील आकाशात देवांना बुद्ध हा शब्द उच्चारताना ऐकणाऱ्या असित ऋषींच्या मिथकांपासून ते असिताच्या भविष्यवाण्या आणि यशोधराचे लग्न जिंकण्यासाठी धनुर्विद्येची स्पर्धा आणि शाक्य संघ आणि परिव्रजात त्याच्या दीक्षेचा वृत्तांत। पुस्तक 1च्या 2ऱ्या ते 6व्या भागात आंबेडकर सिद्धार्थच्या परिव्रजानंतरच्या जीवनाचे स्पष्ट वर्णन देतात, ध्यानाच्या पुनर्शोधापासून ते नवीन धम्माच्या शोधापर्यंत। त्यात संबोधीनंतर गौतम बुद्ध कसा बनला याचे देखील वर्णन केले आहे। पुस्तकाचा 7वा भाग महत्त्वाचा आहे, कारण तो बुद्धांनी त्यांच्या धर्मात काय स्वीकारले, काय सुधारले आणि काय नाकारले यावर आंबेडकरांनी केलेले विस्तृत सर्वेक्षण सादर करतो।
दुसऱ्या पुस्तकाचा पहिला भाग, ज्याचे 8 भाग आहेत, बुद्धांच्या धर्मांतराच्या योजनेच्या स्पष्ट वर्णनाने सुरू होतो. बुद्धांच्या कार्यपद्धतीत धर्मांतराचे 2 अर्थ आहेत: संघ नावाच्या भिक्खूंच्या क्रमात धर्मांतर, ज्यामध्ये उपासमेध नावाचा समारंभ समाविष्ट आहे, आणि गृहस्थांचे धर्मांतर, ज्यामध्ये कोणताही समारंभ नाही. पुस्तकाचा दुसरा भाग परिव्राजानंतरच्या त्यांच्या जीवनाचा सचोट वृत्तांत सांगतो, सारनाथ येथे आगमनापासून ते त्यांच्या ऐतिहासिक पहिल्या प्रवचनापर्यंत. दुसऱ्या भागात 5 परिव्राजकांच्या प्रतिसादाचेही वर्णन आहे. बुद्धांनी इति भिक्खवे, भिक्खूंमध्ये येतात, हा मंत्र उच्चारून 5 परिव्राजकांना प्रवेश दिला. त्यांना पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले. उर्वरित भाग समाजाच्या विविध श्रेणीबद्ध क्रमांच्या धर्मांतरांचे वर्णन देतात: उच्च आणि उच्च, नीच आणि नीच, महिला आणि पतित आणि गुन्हेगार. महिलांच्या धर्मांतरामागील कथा मनोरंजक आहेत. सुरुवातीला बुद्ध महिलांना संघात प्रवेश देण्यास कचरत होते, परंतु पूज्य आनंदाच्या आग्रहामुळे आणि विनंतीमुळे महिलांना संघात प्रवेश देण्यास सहमती झाली. महाप्रजापती गौतमी यांना 8 मुख्य नियम लागू करण्याचे काम देण्यात आले होते, ज्यामुळे भिक्खुणी म्हणून तिच्या जीवनाची सुरुवात झाली. दुसरी कथा प्रकृती, एक चांडालिका, आणि तिला बुद्धांनी कसे ज्ञान दिले आणि नंतर भिक्खुणी संघात कसे प्रवेश दिला याची कथा सांगते. तिसरे पुस्तक बुद्धांच्या शिकवणींचे सखोल आणि तपशीलवार चित्रण देते. इतर कोणत्याही धार्मिक प्रवर्तकाप्रमाणे बुद्धांनी स्वतःच्या धम्मात स्वतःसाठी स्थान असल्याचा दावा केला नाही. ख्रिस्तांनी स्वतः आंबेडकर बुद्धांच्या मते धम्मा काय आहे आणि धम्मा काय नाही हे पूर्णपणे स्पष्ट करतात. बुद्ध म्हणाले, पवित्रता राखणे हा धम्मा आहे. जीवनात परिपूर्णता गाठणे हा धम्मा आहे. निर्वाणात राहणे हा धम्मा आहे. तृष्णा सोडून देणे हा धम्मा आहे. सर्व संयुक्त गोष्टी अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्मा. कर्म हे नैतिक व्यवस्थेचे साधन आहे हे मान्य करणे म्हणजे धम्मा. बुद्धांनी धम्म नसलेल्या गोष्टी देखील मांडल्या. अलौकिकतेवर विश्वास ठेवणे हा धम्म नाही. ईश्वरावर, देवावर विश्वास ठेवणे हा मूलतः धम्माचा भाग नाही. ब्रह्माशी एकरूपतेवर आधारित धम्मा हा खोटा धम्मा आहे. आत्म्यावर विश्वास ठेवणे हा धम्म नाही. बलिदानावरील विश्वास हा धम्म नाही. धम्माबद्दल पुस्तके वाचणे म्हणजे धम्म नाही. धम्मग्रंथांच्या अचूकतेवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नाही. धर्माचे उद्दिष्टे आणि धम्मा, त्यामध्ये नैतिकतेचे स्थान यावर एक विस्तृत ग्रंथ आहे. माझ्या मते चौथे पुस्तक कदाचित सर्वात महत्त्वाचे आहे, कारण ते धर्म आणि धम्म यांच्यातील रेषा काढते. आंबेडकरांनी हे महत्त्वाचे विरोधाभास कुशलतेने रेखाटले आहेत. बुद्धांच्या कल्पना आणि शिकवणींशी कधीही परिचित न झालेल्या व्यक्ती म्हणून धर्म आणि धम्म यांच्यातील फरकावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आणि हे पुस्तक वाचकाच्या मनात विचार समजून घेताना उद्भवणाऱ्या सर्व संभाव्य प्रश्नांची उत्तरे देण्यात यशस्वी होते. महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे, भिक्खूंची कर्तव्ये आणि बुद्धाची भिक्खूंबद्दलची संकल्पना मांडली आहे. त्यांचे उपकारकर्ते, त्यांचे शत्रू, त्यांचे टीकाकार आणि त्यांचे मित्र आणि प्रशंसक. या पुस्तकात बुद्धांवर ग्लॅमरचे रूपांतरण आणि काहींनी परजीवी असल्याचा आरोप कसा लावला गेला याचे मनोरंजक वर्णन दिले आहे. जैनांनी त्यांच्यावर खून केल्याचा खोटा आरोप देखील लावला होता. आणि हे सांगायला नकोच की बुद्धांना ब्राह्मणांकडूनही सतत विरोध सहन करावा लागला. 6व्या पुस्तकाच्या 3ऱ्या भागात बौद्ध धर्मावर काही टीका आहे. संघात उघड प्रवेश, व्रतांचे नियम, अहिंसा आणि सद्गुण उपदेशाला विरोध करणाऱ्या टीकाकारांबद्दल ते बोलते. बौद्ध धर्मातील निराशावादाच्या बहुचर्चित विषयावरही ते प्रकाश टाकते. बुद्धांचे वयाच्या 80व्या वर्षी मल्ल प्रजासत्ताकातील कुशीनगर येथे निधन झाले. त्यांच्या अस्थींवरून वाद झाला, जो नंतर शांततेने आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने मिटवण्यात आला. 8वे आणि शेवटचे पुस्तक बुद्धांबद्दल बोलते, त्यांचे शारीरिक स्वरूप, नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता, त्यांच्या आवडी, निवडी, त्यांची मानवता आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी. आंबेडकर पुस्तकाचा शेवट जगभरातील बुद्धांच्या उद्धरणांना श्रद्धांजली अर्पण करून करतात. उपसंहारात त्याचा धम्म पसरवण्याचे व्रत आणि त्याच्या मूळ भूमीकडे परतण्यासाठी प्रार्थना, या 2 प्रार्थना देखील आहेत. आंबेडकरांचे द बुद्ध अँड हिज धम्मा हे पुस्तक बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि शिकवणींबद्दल स्वतःला शिक्षित करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी निःसंशयपणे एक अपरिहार्य मार्गदर्शक आहे. आंबेडकरांच्या बौद्ध धर्मावरील कामांनी भारतातील आधुनिक बौद्ध पुनर्जागरणाला चालना दिली. त्यांच्या कामांमुळे हजारो दलितांना त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक उन्नतीसाठी बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले आहे. त्यांच्या कामांमुळे 1970च्या दशकात दलित पॅथर्स आणि अशा इतर गटांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
द बुद्ध अँड हिज धम्म, बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि शिकवणींबद्दल एक सक्रिय आणि मनोरंजक माहिती आणि दृष्टिकोन देते आणि धर्माने लोकांना एकत्र आणले पाहिजे, दुःखी लोकांचे दुःख कमी केले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त केले पाहिजे हे सत्य स्थापित करते. ते बुद्धांचे जीवन आणि शिकवणी एकाच सुसंगत कामात एकत्र आणते. जरी धम्म हा बुद्धांच्या शिकवणींचा स्पष्टीकरण म्हणून कल्पित केला गेला असला तरी आंबेडकरांचे राजकीय आवाजच या मजकुरात भर घालते आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व स्थापित करते. बुद्ध आणि त्यांचा धम्मा हा धर्मग्रंथ अनेक खंडांमध्ये विभागलेला असून त्याची अनुक्रमणिका पुढील प्रमाणे पाहावयास मिळते. ग्रंथची पृष्ठ संख्या 520 असून किंमत 450 रुपये आहे. सवलत मिळाल्यानंतर 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद. साहित्य वैश्व या चॅनेलला भेट दिल्याबद्दल.